परंतु त्यालासुद्धा दोन दृष्टीनं पाहायला पाहिजे. एक आहे पर्याय दृष्टी, म्हणजे कुठलीही गोष्ट घेतली तर दोन दृष्टीनं बघायची. एक पर्याय कशाला म्हणतात आणि द्रव्य कशाला म्हणतात. म्हणजे आपण आता सगळेच सामान्य आहोत, असं काही तुमची परीक्षा नाही आहे, पण एक सगळ्यांना पक्क करण्यासाठी आपण विचारतो. दृष्टी समजून घेण्यासाठी पहिल्यांदा पर्याय दृष्टी म्हणजे काय, द्रव्य दृष्टी द्रव्यामध्ये जे प्रत्येक समयाला जे परिणाम चालतात ते पर्याय दृष्टी. आणि द्रव्य म्हणजे ठोस द्रव्य जसं म्हणजे स्वभाव. तर या ठिकाणी पर्याय दृष्टी म्हणजे पर्यायाकडूनच अखंड वस्तू बघतोय, त्याला पर्यायच मुख्य केले. आणि आता तुम्हाला मी म्हटलं की ही स्त्रीवाली जीव, तर स्त्री पर्यायामधून मी जीव बघितला, पर्यायातून तुम्हाला बघितलं, तर त्याला काय म्हणायचं, पर्याय दृष्टी. आणि मी म्हटलं तुम्ही भगवान आत्मा आहात, अनादि अनंत शुद्ध असे तुम्ही भगवान आत्मा आहे, तर ह्याला म्हणायचं द्रव्य दृष्टी. तिथं पर्याय आहे, परंतु द्रव्याच्या मुखातून ते सगळं बघितलं, आणि इथं पर्यायाच्या मुख्यातून द्रव्य बघितलं, तर याला म्हणायचं. आणि ह्या दोन दृष्टीनं, कारण वस्तू जी बनली ती अनेकांतात्मक आहे. वस्तूमध्ये द्रव्य, गुण आणि पर्याय तीन गोष्टी आहेत. द्रव्य गुण अनादि अनंत आहेत, कायम राहणारे, आणि पर्याय जी आहे ती कशी आहे, बदलणारी आहे, त्याच्यात चेंजेस आहेत. म्हणून त्याच्यासाठी आधी आंब्याचा चार्ट सांगायचं आहे का, त्याशिवाय द्रव्यदृष्टी पर्याय दृष्टी कळली तर हे चार्ट करणार. कारण ह्या चार्टला आवश्यक आहे, ह्याच्यात आहे का नाही आंब्याचं आहे, नाही तर आम्ही उपादान निमित्तच घेणार तो, परंतु नाही हे तर मला आंब्याचं दिसलंच नाही. आहे बघितलंय. ह्याच्यातनं कळेल की बहिरात्मा, अंतरात्मा, परमात्मा माहिती आहेत ना. माहिती आहे. आता ह्या जीवाच्या तीन अवस्था, त्यांच्याकडे फिरवा, हे फक्त फिरवायचं ओव्हरचं, तुम्हाला फक्त सांभाळा. तर या ठिकाणी ही अवस्था आहे. जेव्हा आपण वस्तूला म्हणजे जीवाला बहिरात्मा, अंतरात्मा आणि परमात्मा या अवस्थेकडून पाहिलं तर याला म्हणायचं पर्याय दृष्टी. त्याला दुसरं नाव व्यवहार दृष्टी. आणि ही द्रव्य दृष्टी. द्रव्य दृष्टीमध्ये काय घेतलेलं आहे, तर त्या ठिकाणी जे जीवाचे मूळ गुण आहेत, जे अनादि अनंत राहणार आहेत, जे शुद्ध जसेच्या तसे राहणार आहेत, त्याला म्हणायचं द्रव्य दृष्टी. मग ही पर्याय दृष्टीमध्ये पाहिलं की आपण बहिरात्मा अवस्था आहे आपली, तर तिथं श्रद्धा गुणाचं कार्य काय चाललंय, तर मिथ्या श्रद्धा नाही. ज्ञान कसं आहे, मिथ्या ज्ञान आहे, त्या ठिकाणी दुःखच आहे. आणि चारित्र गुणाची कोणती पर्याय आहे, मिथ्या चारित्र. ही काय अवस्था, बहिरात्मा. बहिरात्म्याचा तो अंतरात्मा झाला, तर तिथं काय झालं. तर आता इथे बघा, इथं यावेळेसच या समयाला इथं काय आहे, द्रव्य दृष्टीनं पाहिलं तर जरी तो बहिरात्मा आहे तरी तो जीव आहे. कोण आहे तो, जीव आहे. मिथ्या दर्शन असलं तिथं श्रद्धा गुण आहे. ही मिथ्या दर्शन ही पर्याय आहे, पण कोणत्या गुणाची आहे, तर श्रद्धा गुण. बहिरात्मा अवस्थेमध्ये पण श्रद्धा गुण आहेच. मिथ्या ज्ञानामध्ये ज्ञानगुण आहे. ज्ञानगुणाची मिथ्या ज्ञान ही अवस्था आहे, पर्याय आहे, कार्य आहे. आणि इथं काय आहे, आनंद गुण आहे, त्याची काय आहे, विभाव पर्याय म्हणजे दुःख आहे. आणि मिथ्या चारित्र आहे, कुठल्या चारित्र गुणाची. पण द्रव्य दृष्टीनं बघितलं, जरी मी बहिरात्मा, मिथ्या दर्शन, मिथ्या ज्ञान, दुःख, चारित्र असलं तर ह्याला गौण करा. आणि तुमच्याकडं काय आहे, जीव, श्रद्धा गुण, ज्ञान गुण, आनंद गुण, चारित्र, हे तुमच्याकडं बहिरात्मा अवस्थेमध्ये पण आहे. आता तुम्ही काय झाला, अंतरात्मा झाला. अंतर केलं, शरीर आणि आत्मा. इथं शरीर म्हणजेच मी मानलं होतं, म्हणून त्याला बहिरात्मा.
बाहेरच आपल्याला जीव मांडून बसला. आता इथे काय केलं त्यांनी, अंतर केलं. अंतर केलंय. मी कोण आणि पर कोण. तर इथं अवस्था काय झाली, अंतरात्मा. कुणाची झाली, जीवाची. म्हणून अंतरात्मा ही अवस्था झाली. त्याच्यामध्ये काय झालं, श्रद्धा गुणाची पर्याय सम्यक दर्शन झालं, ज्ञान गुणाची पर्याय सम्यक ज्ञान झालं, आनंद गुणाची पर्याय आनंद झाले, अतिंद्रिय आनंद, आणि चारित्र गुणाची सम्यक चारित्र झालं. पण इकडं बघितलं, इथं बदल झाला. पण इथं काय बदल झालाय का, अंतरात्मा असताना सुद्धा तो जीवच आहे. सम्यक दर्शन झालं तरी तिथं श्रद्धा गुण आहे, त्या ठिकाणी सम्यक ज्ञान झालं तरी ज्ञान गुण आहे, अतिंद्रिय आनंद झाला तरी आनंद गुण आहे, आणि सम्यक चारित्र झालं तरी चारित्र गुण आहे. याच्यामध्ये आणि याच्यामध्ये साम्यता आहे. बहिरात्मा असो नाही तर अंतरात्मा असो, तिथे सेम टू सेम आहे. जीव आहे, श्रद्धा आहे, ज्ञान आहे, चारित्र आहे आणि आनंद गुण आहे. समजलं. आता तिसरा आपण अंतरात्म्यातनं काय झालं, परमात्मा म्हणजे उत्कृष्ट आत्मा, की ज्याच्यामध्ये आपल्याला काय झाली ती अवस्था, अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत सुख, म्हणजे सगळं शाईक चारित्र, शाईक ज्ञान, शाईक. मग हे झालं म्हणून परमात्म्यामध्ये काय सांगितलं, शाईक अनंत सम्यक दर्शन झालं, त्या ठिकाणी सम्यक ज्ञान म्हणजे सर्वज्ञत्व झालं, अनंत अतिंद्रिय आनंद आला, आणि सम्यक चारित्र म्हणजे वितराग झालं. ह्या परिस्थिती बदलल्या, ह्या अवस्था चेंज झाल्या. पण इथं परमात्मा झाला तरी तो जीवच आहे. तिथं श्रद्धा गुणाचीच पर्याय, ज्ञान गुणाचीच पर्याय आहे, आणि तिथे आनंद गुणाचीच आहे, आणि ते आनंद चारित्र गुण गुण आहेच. आहे. कुठलीही असू दे, पर्याय आनंद गुण आहेच. आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही विकारी असताना मलिन अवस्थेमध्ये सुद्धा इथं सेम आहे. अंतरात्मा झाला, थोडीशी मलिन कमी झालं तरी सेम गुण आहेत, आणि परमात्मा झालो तरी सुद्धा सगळ्या कर्माचा क्षय झाला, बाहेरही शुद्ध आणि आतही शुद्ध, सगळ्या अवस्थेमध्ये इथं हा कायम आहे. मग आता मला काय करायचंय, द्रव्यदृष्टी करायची. म्हणून सांगितलं जातं पर्याय दृष्टी करणं हा अपराध आहे, आणि द्रव्य दृष्टी करणं हा निरपराध आहोत, आपल्या अपराध नाही. मग आपल्याला आत्ता या समयाला काय करायचंय, की हे बघत बसू नकोस तू बहिरात्मा आहे का, अंतरात्मा आहे का, परमात्मा आहे. माझ्याकडे जो स्रोत आहे, हा जो परमात्मा बनण्याचा जो स्रोत आहे तो काय आहे, इथं आहे ना. म्हणजे ते जीव आहे तसा मी पण जीवच आहे ना. परमात्मा अवस्थेमध्ये जीव आहे, तर आत्ता सुद्धा जीव आहे ना. ह्या मलिन अवस्थेमध्ये सुद्धा ह्या जीवाला, ह्या श्रद्धेला, ह्या ज्ञानाला, ह्या आनंदाला, ह्या चारित्र्याला हे माझं स्वरूप आहे, आणि हे अनादि अनंत राहणार आहे, कायम स्वरूपी आहे, आणि हे माझं वास्तविक स्वरूप आहे. म्हणून मी आत्ता या अवस्थेमध्ये सुद्धा परमात्मा आहे हे पाहण्याची, आणि हे सर्वजण सुद्धा परमात्मा आहे हे पाहण्याची दृष्टी येणं, त्याला म्हटलं जातं द्रव्यदृष्टी. कारण पुष्कळीच्यात मी ऐकलं ना की द्रव्यदृष्टी पहा, द्रव्यदृष्टी. मला कळतच नव्हतं की द्रव्यदृष्टी पहा म्हणजे काय करून राहिले, काय काय पाहायला सांगते. हे आत्ता कळलं की ही द्रव्यदृष्टी आहे. मी ह्याच्यामध्ये तुम्हाला ना विकार ना अविकारी कुठली अवस्था पाहिली नाही. जो अनादि अनंत मी जसा शाश्वत पारिणामिक भाव स्वरूप आहे त्याला पाहणं. तुमचं गढूळ पाणी असतं त्यावेळेस काय करता, त्या पाण्यामध्ये तुम्ही पाहता, तुम्ही तुरटी नाही फिरवत आधी, तुम्ही पाहताय की हे पाणी पिण्यायोग्य आहे, निर्णय केलाय. कधी, त्या मलिन अवस्थेमध्ये सुद्धा इथं शुद्ध पाणी आहे याचा निर्णय आधी केला, आणि मग तुम्ही काय केलं, ही मलिनता आहे वरवरची, ही त्या शुद्ध पाण्यामध्ये प्रवेश करतच नाही, त्याच्यापासून हे भिन्नच आहे. म्हणून त्या ठिकाणी आपण ती प्रक्रिया करू शकतो की त्या ठिकाणी ती मलिनता आपण तुरटीच्याद्वारे बाजूला केली आणि ते निर्मळ पाणी प्राशन केलं. पण त्या अवस्थेत बघण्याची दृष्टी पाहिजे ना. मग ह्या मलिन अवस्थेमध्ये आपल्याला ही दृष्टी महाराजांनी इतकी सुंदर दिली की हे पाहना, हे पाहिलं, प्रतिसमयाला झाला अपराध, चुकलो मी, पण माझ्या ह्या ध्रुव स्वभावात हे नाही, हे वरवर आहे, आत नाही, आणि हे वरवर आहे त्याला तू का पाहतोस.
त्याला एकदा पहा, चुकलं समज, एकदा चूक मानली, बाद झालं. त्याला मी चुकलो का? तू त्याला स्वतःला आपलं मानत बसला, हे चुकीचं केलं ना. म्हणून कोणत्याही अपराधावर एकच उपाय सांगितला, आत्मानुभूती. या सर्वांपासून मी भिन्न, एक ध्रुव, एक ज्ञानानंद स्वभावी, हाच मी परमात्मा, हाच मी देव, हाच मी गुरु, हाच मी. कारण सर्व दोषांना का गुरु म्हटलं मला? मी आत्माच आत्म्याचा गुरु का म्हटलं? परमात्मा प्रकाशमध्ये आलं. आत्माच आत्म्याचा गुरु का म्हटलं? कारण गुरु निर्दोष आहे आणि तू तुझ्या दोषांना, तुझ्या निर्दोष स्वभावाला बघूनच तू दूर करू शकणार आहे स्वतःच्या, आणि म्हणून तूच तुझा गुरु आहेस. तू वाटचाल करतो त्या मार्गावर. मला गाईड करणारा माझा गुरु आत्माच आहे, कोण दुसरं? म्हणून तुझा, म्हणून तूच पाप देव करायला आहे, पण आपणच तूच सांगतो गुरु आहे. स्वतःला. म्हणून हा आत्माच गुरु आहे, आत्माच देव आहे, आणि आत्माच त्या ठिकाणी चारित्र्य, ते गाथाच आहे त्याच्यामध्ये. तर ही दृष्टी, म्हणून आधी ही दृष्टी घ्या. आणि ही पण सांगितलं ना एक सुमत प्रकाशजींनी उदाहरण, की हिरा आहे, करोड रुपयाचा हिरा आहे, आणि जात असताना हातातनं पडला गटारीत, काय झालं? घाण झाला, कशाला काढायचा? का? कारण त्या हिऱ्याविषयी आपल्याला महत्व माहिती आहे. हिरा काय आहे माहितीये, ती घाण जरी आहे तरी पण घाण त्याच्या आत जाणार नाही. कितीही काळ पडू देत. म्हटले 40 वर्ष झाला पडला होता तो आत हिरा, जाऊ दे, एवढ्या वर्षापासून पडलाय, घाण झालेला असेल, कशाला काढायचा? नाही, तर कधीही काढा, तो निर्मळच राहणार आहे, आणि त्याची स्वच्छता, त्याची शुद्धता, त्याचं रूप बदलणार नाहीये ते कुठल्याही अवस्थेत गेलं तरी सुद्धा. हे एक उदाहरण सांगितलं की बाहेरची घाण त्याच्या आत जात नाही, त्यामुळं ते प्युअर आहे, जसं आहे तसं राहणार आहे, अनंत काळ गेला तरी सुद्धा तसं राहणार आहे. हे त्याच्यावरून सांगितलं. परत दुसरं सांगितलं की ते तुम्हाला हिरा ठेवायचा आहे घरामध्ये कुठंतरी, आणि तुम्ही काय केलं की चांगला डबा किंवा काय पॅकेट मिळालं नाही म्हणून तुम्ही पॉलिथिनमध्ये ठेवलं, साध्या काळ्या पॉलिथिनमध्ये वगैरे घालून ठेवलं. सांगा त्याची व्हॅल्यू किती आहे? जेव्हा दुकानात होतं तेव्हा ते मस्त डब्यामध्ये पॅकिंगमध्ये होतं, आणि घरी आणल्यावर तुम्ही त्याला एका पॉलिथिनमध्ये ठेवलंय साध्या, तरी व्हॅल्यू थोडी कमी झाली त्याची. का? कारण त्याची बाहेरच्या पॅकेजिंग वरून त्याची व्हॅल्यू करत नाही. जसं आहे तसं त्याचं करोड रुपयाचं मोल आहे ते तसंच राहणार आहे. मग हे ओळखतो ना आपण, हे आहे असंच, हे पॅकिंग आहे बाहेरचं सगळं, आणि मग हे जाऊ देत, राहू देत, काही त्याला खराब होऊ देत किंवा घाण होऊ देत, आतल्याचं काय मोल कमी होणार आहे, काय बदलणार आहे? मग तसा अनमोल रत्न आहे आपला आत्मा म्हणजे. म्हणून सांगितलं, त्याला समजून घेतलं तरी बाहेरच्या पर्यायाकडे दृष्टी जाणार, आणि पर्याय नश्वर आहे तर त्या कुठल्याही दशेमध्ये असू देत, जे रूप खरं आहे तसंच राहणार आहे. मग त्याला म्हणलं द्रव्यदृष्टी. हे कुठल्याही अवस्थेमध्ये चेंज होत नाही, आहे तसंच आहे. इथं बदल आहे. मग बदलणाऱ्याकडे बघितलं तर त्या ठिकाणी हर्ष विषाद आहे, परंतु ह्याच्याकडं बघितलं तर समताभाव आहे, आणि समताभाव इज इक्वल टू धर्म, आणि धर्म निर्वाणाची प्राप्ती करून देतो. म्हणून हा समताभाव आपल्याकडे येण्यासाठी, कधीही दुःख झालं, कधी बाहेरच्या गोष्टीत अतिशय आनंदी झालो, यह भी बीत जाएगा, हे निघून जाणार आहे. ह्याच्यामध्ये काय तू सुखदुःख करतोस? भले केवळ ज्ञानाची पर्याय असेल, समयवरती येते, त्याच्यामध्ये ज्ञानगुण आहे ना, त्या ज्ञानगुणाकडे दृष्टी असेल, त्या स्रोताकडे दृष्टी असेल तर तिथं आनंद आहे. ते काही केवळ ज्ञानाकडे बघत नाहीत भगवंत, माझी केवळ ज्ञान, आता पुढची किती सुंदर, त्याची नाही अपूर्वता, ह्याची अपूर्वता आहे. इतकं प्राप्त झालंय ह्याचा आपल्याला व्हॅल्यू आहे. आपण म्हणतोय की किती महाज्ञानी झाले ते, किती त्यांना उत्कृष्ट दशा प्रगट झाली, त्यांना त्याचं काय मोल आहे? त्यांचं पर्यायाकडे लक्ष नाही, तर जे भोगतायत ते अनमोल आहे, आणि आपण त्या बाहेरच्या पर्यायाकडे बघून त्याचं मोल करतो. म्हणून म्हणलं 12 महिन्याच्या पहिल्या लाईनमध्ये म्हणा की द्रव्य दृष्टी करी सर्व थिर, परजय थिर है कोण, द्रव्य दृष्टी आपालको, परजय नाही करी गोल. द्रव्य दृष्टी करी सर्व थिर, द्रव्य दृष्टीने बघितलं तर सगळं स्थिर आहे. आता मला हे समजून तुम्ही आपल्या आजच्या जीवनात काय फरक करणार सांगा? इथलं वाचा आधी, महाराजांनी जे लिहिले ते ओळ वाचा. वस्तू के अविनाशी अंश और क्षणिक अंश. अविनाशी अंश म्हणजे कोणता? हा. आणि क्षणिक अंश म्हणजे हा. हे लक्षात घ्या. क्षणिक अंश जानकर मेरा आत्मा अविनाशी ज्ञानानंदमय अनादि अनंत शुद्ध है, ऐसा विचार किया
तो अभी सम्यक आनंद प्राप्त होता है, समाधान, समता और शांति प्राप्त होती है और सब दुःख नष्ट होते. म्हणून ही चाट तुम्हाला याच्यासाठी सांगितलं की ही दृष्टी म्हणजे द्रव्य. आता तुम्हाला जे संध्याकाळी चाट घेतले जाणार ते सगळे ह्याच्या आधारे त्यांचे सगळे चाट आहेत. ही जर दृष्टी कळली तर त्यांचा हा पहिला नंबरचा चाट. सांग तुमच्या जीवनात काय फरक करायचा. आपण आता हे ठीक आहे, आत्मा, बहिरात्मा, अंतरात्मा, परमात्मा ह्याच्यावरून स्थूल सांगितलंय आपल्याला. शास्त्रामध्ये असे शब्द येतात तर, किंवा एखाद्या जीवाच्या पर्यायांवरून आपल्याला हे समजण्यासाठी. मला माझ्या रोजच्या रुटीनमध्ये ह्याचा काय फायदा होणार. की प्रत्येक वेळेस की मी द्रव्य आहे, द्रव्य दृष्टी द्रव्याकडे करायची, पर्यायाकडे नाही. जे आपल्या जीवनात चढ उतार येतात त्याच्याकडे न पाहता मी ठोस असा आनंद, याप्रमाणे मी एक आनंदघन, शुद्ध चित्त गंध असा पिंड आहे. बरोबर. अजून आणि दुःख आनंद झाला तरी तो क्षणिक आहे. थोडंसं इलॅबोरेट करा. हे सांगितलं की बरोबर आहे, नाही असं नाही. मला क्रोध झाला, क्रोध किंवा समजा तुम्हाला क्रोध झाला, मी काय करायचं चिंतन, मी काय बघणार आहे. ही पर्याय आहे, ही तर निघून जाणार आहे. असं त्यावेळेस आठवतंय का आपल्याला. आता आठवतं आम्हाला. म्हणजे काय म्हणायचं आहे की जेव्हा काहीतरी प्रतिकूल प्रसंग येतो ना त्यावेळेस आपण तत्व विसरतो. त्यावेळेस द्रव्य दृष्टी दिसत नाही आपल्याला. मग आपल्यावर असू दे किंवा परावर असू दे. द्रव्य दृष्टी अशी दिसावी हे नव्हतं कळलं. दिसायचं म्हणजे हे ज्ञानात यावं असं नाही कळलं होतं. पण हे कळतं की आनंद दुःख झालं की हे क्षणिक पर्याय ह्या समायला झाली आहे असं म्हणणार पण ही राहणार नाही. होतं ते येतं डोक्यात, पण द्रव्य दृष्टी ही पाहावी हे नव्हतं आम्हाला. म्हणजे द्रव्य दृष्टी इन द सेन्स तुम्ही आणि मी समोर आहे, तिथं काय थोडी चार्ट आहे किंवा काय असं. मग तुम्हाला पाहताना मी काय पाहिलं, तुम्ही क्रोधी आहे, किती वाईट आहे, ही दृष्टी म्हणजे पर्याय दृष्टी आहे. मग क्रोध म्हणजे क्षणवर्ती आहे, निघून जाणार आहे. तुम्ही क्रोध अवस्थेमध्ये सुद्धा ज्ञान दर्शन चारित्रवाले होता आणि आता शांत झालाय तर तुम्ही क्षमा मागता येऊन तर तुम्ही त्यावेळी सुद्धा ज्ञान दर्शन वाले आहात. ही दृष्टी येते मुनिराजांना म्हणून त्यांना समताय सगळ्यांच्या विषयी. मग भले तो उपसर्ग करणारा असू दे, येऊन क्षमा मागणारा असू दे. श्रेणिकाने येऊन पहिल्यांदा उपसर्ग केला तर मुनींना क्रोध का नाही झाला. आणि ज्ञानी होते, त्यांना निमित्त ज्ञान होतं, समजत होतं. नंतर येऊन त्यांनी पायाशी क्षमा मागू लागले तर यांनीच घातलेला आहे. क्रोध का नाही झाला त्यांना त्यांच्याविषयी. तोच तो जीव होता. म्हणजे पाहण्याची दृष्टी काय होती, पर्याय होती. माझ्या हृदयाला मी भोगले, त्यांनी थोडी त्याच्यामध्ये निमित्त मात्र होते. म्हणजे तिकडं पाहिलं की भलेही पाप करताना सुद्धा तुम्ही निर्दोष आहात आणि जेव्हा क्षमा मागताय, जेव्हा प्रायश्चित्त करताय तेव्हा सुद्धा तुम्ही निर्दोष आहात. ही दृष्टी त्यांची होती म्हणून तर त्यांना भेद नाही जाणवला. म्हणून अस्थिरता नष्ट होती जेव्हा हे समजणार की पर्याय भिन्न आहे आणि नष्ट आहे, होणारी आहे. मग भले किती तो आपण धरून बसतो संसारामध्ये, एखाद्या विषयीचे कशा आहे, एखाद्या विषयीचं काय निंदा झालेली असती, काहीतरी अपमान झालेला असतो, आपल्याला बोलवलंच नाही कार्यक्रमाला किंवा मान दिला नाही, जे काय असेल ते धरून जे ठेवतो ना आपण, ते कालांतरापर्यंत जर राहिलं, काय झालं सांगा, काय समजलं आपल्याला, त्याचं आपण पापच. त्याची तर परिणती बदललेली असेल, तो काय त्याचं विसरून पण गेला असेल. पण मी धरून ठेवल्यावर कोणाचा फायदा आणि कोणाचा नुकसान. म्हणजे मी काय मानलं त्या पर्याय रूपच तो आहे. म्हणजे द्रव्यालाच नष्ट करून टाकलं का नाही. मग आज तो तसा नाही आहे. भलेही त्याचं सगळं रूप बदललंय, खूप चांगला झालाय. समजा त्याने दीक्षा घेतली मुनी झाला, तुम्ही काय विचार करताय हो, फुकट कशाय करतोय की 10 वर्ष भेटलोच नाही आपण. समजा ज्याचे विषयी कशाय झाले होते, आज मी 10 वर्षांनंतर त्याला भेटणार आहे. 10 वर्षापर्यंत मी काय केलं होतं, साठवून ठेवलं होतं ना. काय झालं त्या कशायाचं, म्हणजे राड केलं उलट स्वतःला आपण. किती ज्ञानाचं मलिन करून चांगले शब्द आहेत मलिन पण खूप खराब केलं असं म्हणा. म्हणजे आपण स्वतःहून स्वतःला आत्मघात केला. आणि मग नंतर कळालं तो मुनी झालाय तर आता काय करणार. त्यांच्यामध्ये तर काहीच राहिलं नव्हतं. आणि मी फुकट मायासाठी असे ते कर्म मी किती काळपर्यंत फेडत राहील. म्हणून सांगितलं ना, जिथल्या तिथं क्षमावली करते. जर 2 त्यागींमध्ये काय झालं ना, समजा मतभेद झाला, काय समजा काय झालं असेल, असं अनबन झाली म्हणा किंवा होत नसतंय, पण काहीतरी समजा झालं शब्दातून काय असं, तर ते दुसऱ्या सामायिकापर्यंत सगळं संपवून टाकतात एकमेकांचं. वयावृत्त करणार, क्षमावली करणार एकमेकांचं आणि सोडून देणार. का? कारण पर्यायातून अखंड बघत नाहीत. पर्याय बदलली हे समजून घेतात आणि सोडून देतात. आणि थोडी ते धरून बसून काय त्यांचा फायदा होणार आहे.
त्यांचं होणार नाही, आपल्याला होणार आहे. नाही होणार. नाही म्हणून ही पर्याय दृष्टी आणि ही द्रव्य दृष्टी. जो द्रव्य दृष्टी करतो तोच अनुभूतीला प्राप्त होऊ शकतो. बघा आंबा मिळाला नाही का तुम्हाला? आंबाच मिळाला नाही. आहे हो, असं चाळा की दिसतंय. बघितलं सगळं. जाऊ त्याचा नमोकार मंत्र घेते. आता कळलंय ना त्यांना. पण ते आंबा पाहिजे आपल्याला. ते महाराजांचं फेवरेट. हो नाही, तो खूपच महत्वाचा चार्ट आहे. काय ते हे लगेच आम्हाला- समजतो. आहे हो आहे. सावकाश सावकाश जावा, सगळे जमान खाली खालीच असणार आहे. आता ते सोडू नका, हात तो ठेवून धरा. खूप छान चार्ट आहेत खरं. पण तुम्ही आता मला पाठवणार आहे हे, पण आता मग तिथे कोणी समजून समजून घेतल्याशिवाय काय उपयोग नाही. ह्या चार्टचा असा नसतो समजत ते. नाही समजत आपल्याला. सोडा हे तुम्ही मागं असणार आहे त्याच्यात. हे सगळं सोडा, तिकडं असणार. तुम्हाला सापडून बरोबर वर सोडा तिकडं. आपण त्यांना फोनवर विचारलं स्मिता चार्टचे प्रवचन बहुतेक आहेत केलेले. तुम्ही केलेत जास्त का? सोडले नाही स्मिता ते आम्हाला मधी पण सापडलं नव्हतं आम्हाला. चार्ट मी 100% नाही हे आहे. सांगायला काय मी वाचलंय ना. हा लांब. ठीक आहे. आता हिथं पान नंबर 97. इथं आता बघा इथं पर्याय दृष्टी, व्यवहार दृष्टी, 2 डोळे आहेत एका वस्तूला पाहण्यासाठी. वस्तू कायम राहून परिवर्तनशील आहे, नित्यपासून अनित्य आहे. हा अनेकांत झाला, कारण वस्तूचा बेसच अनेकांत आहे. अशी वस्तूच नाही आहे की एकांत स्वरूप. मग या ठिकाणी पर्याय दृष्टीनं पाहिला, हा आंबा आहे, ही कैरी आहे. तर त्या ठिकाणी काय आहे, तर त्या कैरीमध्ये काय आहे, स्पर्श आहे, रस आहे, गंध आहे, वर्ण आहे. पण त्याची अवस्था काय दिसते, कैरी अवस्थेमध्ये कडा आहे, हरा आहे, असुगंध आहे. पण तोच आंबा काय झाला, पिकला. त्यावेळेस पण द्रव्यदृष्टीनं पाहिलं तर त्याच्यामध्ये काय आहे, रसगंध वर्ण. आणि त्याची अवस्था काही इकडे बघितली तर पिवळा झालेला आहे, सुगंध आहे, मिठा आहे. आणि तिसरी अवस्था झाली तोच नासला. तर त्या ठिकाणी त्यावेळेस पण काय आहे, स्पर्श रसगंध वर्ण. इथं काय झालं, जीवन खराब झाला त्याचा. नरम झाला. सगळ्या गुणांचं घटवा म्हणजे ते डोक्यात बसतं. स्पर्श आहे तो. रस त्याचा हे झाला, खराब झाला, दुर्गंधी झाला, गंध झाला, आणि वर्ण त्याचा काळा झाला. आपल्याला ह्या 3 अवस्था बघून किती रागद्वेष होतात. कैरी छान असते, ह्याचं लगेच सुरू. ह्याच्याबद्दल बघितलं तरी आनंद, ह्याच्याकडे बघितलं नको सुद्धा वाटतो तिथं ठेवून द्यायला. पण जरी ते 3ही आंबे असले आणि इथं तुम्हाला आनंद मानायचं आणि इथं द्वेष करायचं कारण काय आहे का, 3हीमध्ये स्पर्श रसगंध वर्णच आहे. याच्याकडे पहा ना, याच्याकडे पाहिला तर कुठलीही अवस्था असली तरी तुम्हाला त्या ठिकाणी काय होणार नाही, म्हणजे आसक्ती पण होणार नाही, निरासक्ती पण होणार. काय होणार, स्पर्श रसगंध वर्ण आले बस. न्यायिकतेचा भाव आहे ना तिथं, त्याच्याबद्दलचं सुटणार ना. तेव्हा तुम्ही अनशन स्वरूपाचं चिंतन, हे की मी बिन खाणार आहे, कसं मी आहे, तर हे सगळं आपल्या लक्षात यायला पाहिजे. खूप सांगितलं तर वाचा खाली. सेम तसंच आपल्या वर घटवलं. हे आपण बालक असतो, अल्पज्ञान असतं, दुःख असतं, पण हा जीवच आहे, ज्ञान गुणच आहे, आनंद गुण आहे. हा तरुण झाला तर तरुणमध्ये काय झालं, विशेष ज्ञान झालं, सुखी झाला, पण त्याच्याकडे पण जीव आणि ज्ञान आनंद गुण. तोच जीव काय झाला, वृद्ध झाला, काय झालं, त्याला अजून विशेष ज्ञान आहे, रहित अतिंद्रिय आनंदाने तो आहे. तो जीवच आहे, ज्ञान आहे आणि आनंद आहे. मग हे सगळं इकडून पाहिलं तर विषमता आहे, इकडून पाहिलं तर समता आहे. ही पाहता आलं पाहिजे, तर आपल्याला कुठं रागद्वेष नाहीत, कशा नाही. हा कायम राहणार आहे आपल्याकडे. वाचा खालचं. वस्तु में अविनाशी अंश और क्षणिक अंश जानकर मेरा आत्मा अविनाशी आनंदमय अनादि अनंत शुद्ध है, ऐसा विचार किया तो अभी सम्यक आनंद प्राप्त होता है, समाधान, समता और शांति प्राप्त होती है और सब दुःख नष्ट होते हैं. दुःखच नाही ना, या दृष्टीनं पाहिलं तर तुम्हाला दुःखच नाही आहे, समता आहे, शांती आहे,
नाही तर इथं सगळे विकल्पाचं जाळ आहे. दुःख का होतं बघा की. दुःख याच्यासाठी होतं की समजा आपण खूप कॉस्टली आंबे नाही, आणले. आपल्या स्वभावाला नाही नाही हे ते हेच उदाहरणावर. सामान्य सांगा. हा कॉस्टली खूप आंबे आणले, खूप 1200-1300 याचे डझनाचे, आणि त्यातले 2 आंबे सडले, तर तेव्हा आपल्याला थोडंसं दुःख होतं. तेव्हा आपण ते खराब झाले, एवढे कॉस्टली आंबे आणले, ते खराब झाले. पण तेव्हा आपण हा विचार करायला पाहिजे, त्याची पर्याय तो बदलणारच आहे. नाही तिकडे नको. इकडं नाही. म्हणजे दुःख कधी होतं जेव्हा पर्यायाला शाश्वत ठेवण्याचा प्रयत्न करतो ना, करतो तेव्हा दुःख होतं. मग तो आंबा तसाच राहावा. हा. काय करता, फ्रीज मध्ये ठेवणार, पाण्यात ठेवणार, जास्त वेळ ते शिजवून परत तसंच ठेवणार, तसंच राहावं. तसंच राहावं. मग पर्याय बदलणारी आहे ना. मग स्वीकारत नाही म्हणून दुःख म्हणून होतं. कोणाची पण असू देत, कोणाचा वियोग झाला घरामध्ये, का मग दुःख झालं तुम्हाला? आसक्ती होती त्याच्यामध्ये. का ती पर्याय नित्य राहावी हा चिंतन करताय ना तुम्ही. मग ते आमच्या बरोबर राहायला पाहिजे, ती पर्याय नष्ट व्हायला नको. मग झाली म्हणून दुःख करताय. मग पर्यायाकडे पाहतोय तर दुःख होणार आहे. म्हणून सांगितलं द्रव्यदृष्टीकडे पाहतं नाही. ते काहीतरी पर्याय दृष्टी विनश्वर आणि द्रव्यदृष्टी जिनेश्वर. जिनेश्वर. ते सेम तुमचा सकाळचा प्रश्न होता ना, स्मिताताई म्हटल्या नमोकार म्हणण्याचा. त्याच्यासाठी हा चार्ट लक्षात ठेवा. तेव्हा असा अनुभूती येते, त्या चार्टवरून अनुभूती आपल्याला प्रगट होते. काय हो, पर्यायी दृष्टीनं बघा तुम्ही, अरिहंतांना आपण नमस्कार, मंत्राचं चार्ट आहे हा नमोकार महामंत्राचा चार्ट आहे. मग नमोकार महामंत्राचा 2 दृष्टीनं आपण करतोय. एक द्वैत नमस्कार आहे आणि एक अद्वैत नमस्कार. द्वैत नमस्कार त्याला म्हटलं जातं जिथं 2 आहे. ते काय आहेत, आराध्य आणि मी आराधक. मी त्याची आराधना करणारा, ते भगवान, मी भक्त, अशा आपण त्या ठिकाणी 2 ठेवतो ना. मग पर्याय दृष्टीनं द्वैतपणा आहे. आणि त्यांच्या पर्यायामध्ये काय झालेलं आहे, त्या ठिकाणी त्यांच्या पर्यायामध्ये त्या ठिकाणी विकास झालेला आहे आणि माझी पर्याय अजून कमी आहे. म्हणून त्या ठिकाणी मला तो आनंद प्रगट करण्यासाठी, तो अव्याबाद आनंदाला प्राप्त होण्यासाठी मी काय करतोय, त्यांचा आदर्श ठेवला आहे. आणि त्यामुळे तिथं त्यांना आपण आदर्श मानले, म्हणून तिथं द्वैत झालो. तो द्वैत नमस्कार झाला. आणि इथं अद्वैत नमस्कारामध्ये काय करतो, माझा आत्माच आराध्य आणि माझा आत्माच आराधक. मीच स्वयं आदर्श आणि त्या आदर्शावर चालणारा पण मीच स्वयं. अभेद आहे तिथं भेद नाही, इथं भेद आहे. म्हणून ही दृष्टी आहे. मग आपण जो नमोकार मंत्राला नमस्कार करतो, अरिहंत असेल, ही 5 पदं आहेत. आणि ही 5 पदं आहेत तर त्या ठिकाणी एक अपेक्षेने हे काय आहेत तर भिन्न आहेत आपल्यापासून. ते एक आदर्श रूप आहे. परंतु ज्यावेळेस आपण निजध्रुव आत्म्याचा विचार करतो त्यावेळेस ते काय आहेत, ह्या आत्म्याची ती पदं आहेत. ही 5ही पदं माझ्या आत्म्याची आहेत. आणि त्यामुळे तोच आत्मा आहे. 5 पदामध्ये जो एकत्व रूप आहे तोच आत्मा आहे, दुसरा कोण आत्मा आहे. म्हणून या ठिकाणी मग ह्या मोक्ष मार्ग आहे ना, अरिहंत, सिद्ध, आचार्य, उपाध्याय आणि साधू. मग हे 5ही जण, मग या 5 जणांचं स्वरूप काय आहे, पर्याय दृष्टीनं स्वरूप काय आहे, तर जे अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत अतींद्रिय आनंद, अनंत वीर्यवाले, 4 घाती कर्माने रहित असतात त्यांना काय म्हटलं, अरिहंत. मग ते मला पूज्य आहेत की ज्यांना अनंत ज्ञान प्रगट झालेलं. पण त्यांनी कसं केलं प्रगट, काय अरिहंतांची व्याख्या काय? जे 4 कर्मोपदेशी आहेत, जे सर्वज्ञ आहेत आणि जे हितोपदेशी आहेत ते अरिहंत आहेत. ज्यांनी 4 घाती या कर्मांचा नाश केला. मग त्यांनी काय केलं होतं, गृहस्थपणाचा त्याग करून, गृहस्थचा नाही, गृहस्थपणाचा त्याग करून, मुनी धर्म अंगीकार करून, निज स्वभाव साधन काय वापरलं, निज स्वभाव साधनेच्या द्वारे काय केलं, 4 घाती कर्मांचा नाश केला, अनंत चतुष्टयाची प्राप्ती झाली. यांना अरिहंत म्हटलं गेलं. हे व्यवहाराने मोक्षमार्ग प्रकाश. तर ही व्याख्या केली त्यांची. मग ही व्याख्या माहीत पाहिजे आपल्याला. का
की त्या ठिकाणी महत्त्वाचं काय आहे की त्या ठिकाणी निज स्वभाव साधनेच्या द्वारे त्यांनी हे कार्य केलेलं आहे. मग माझा स्वभाव कसा आहे त्यावेळी हे याच्याकडे दृष्टी गेली पाहिजे का नाही. कशाची त्यांनी साधना केली तर त्यांनी पाहिलं होतं द्रव्य दृष्टीनं. जसं तिथं अनंत ज्ञान आहे का ज्ञानगुण असल्यामुळं त्यांच्याकडं अनंत दर्शन आहे कारण दर्शन गुण असल्यामुळं त्यांच्याकडं अतिंद्रिय सुख आहे कारण त्या ठिकाणी आनंद गुण असल्यामुळं आणि त्यांच्याकडं अनंत वीर्य आहे कारण वीर्य गुण असल्यामुळं. मग त्यांच्याकडेच आहे काय ही दृष्टी द्रव्य दृष्टी. प्रत्येक आत्म्याकडं ज्ञान पण आहे, दर्शन पण आहे, सुख पण आहे, वीर्य पण. आत्ता या अवस्थेमध्ये आपण सगळे बसलोय, माझ्याकडे आत्ता ज्ञान आहे, दर्शन आहे, सुख आहे, वीर्य आहे, त्यातनं हे बाहेर आले. मग स्रोत तर माझ्याकडे हा तर मी आहे. आणि या स्वभावाला जो बघतो त्याला अनंत ज्ञान प्रगट होतं. आणि ज्ञानावरून कर्म का बांधतो? ज्याने आपल्या ज्ञान स्वभावाला त्याचा स्वीकार केला नाही म्हणून ज्ञानावरून कर्म बांधतो. आणि ज्याने ज्ञान स्वभावाचा स्वीकार केला त्याने अनंत ज्ञानाची प्राप्ती झाली. मग माझ्याकडे आहे ना, किती महिमा आपली जागृत व्हायला पाहिजे. इकडून नाही, इकडून. अरे माझ्याकडे ज्ञान आहे, माझ्याकडे दर्शन आहे, ह्या शक्ती माझ्याकडं आहेत आणि त्या अनादि अनंत माझ्याकडं आहेत. असा हा मी जाणणारा भगवान आत्मा आहे. याला जो अभेद रूपाने जाणतो, त्याची अनुभूती करतो, हा नमस्कार परिपूर्ण झाला. पर्यायाने त्याला अंतरंगामध्ये याला. आणि असा जो नमस्कार होतो तो नमोकार मंत्र तुम्हाला 5 पदामध्ये नेऊन ठेवतो. कळलं? मग दुसरं सांगितलं की सिद्ध कसे आहेत? पूर्ण अतींद्रिय आनंद के धारक, 8 गुणों की पूर्ण शुद्ध अवस्था तथा 8 कर्मरहित. हे तर सगळ्यांना माहिती आहे की घाती कर्माचा नाश झाल्यानंतर काही काळानंतर 4 अघाती कर्माचा नाश होऊन ते काय होतात? 8ही गुणांना प्रगट करतात. हे झालं पर्यायामध्ये. पण वास्तविक सिद्ध कसे आहेत? अविनाशी, ज्याचा नाश होत नाही. कोणत्या गुणामुळे आपला नाश होत नाही आणि कोणत्या गुणामुळे आपली उत्पत्ती होत? कोणत्या सांगा, तुमचं तुम्ही सांगा. शक्ती असेल तर आपण जीवित राहतो आणि नाश होत नाही म्हणजे अस्तित्व गुण आहे आपल्यामध्ये. बरोबर, सामान्य गुण अस्तित्वच मला अपेक्षित होता कारण जीवत्व गुण जीवाचे. साही द्रव्य कुणाचा नाश नाही, कुणीची उत्पत्ती नाही, अविनाशी आहे. आणि अविनाशी आहे म्हणजे अस्तित्व गुण आहे ना प्रत्येकाकडं. अस्तित्व तुझं आपल्याकडं नाही आहे का? आहे. मग कधी बघतोय का? नाही. पर्यायालाच बघतोय. मी जन्मणारा आणि मी मरणारा आणि मी शरीरवाला. अरे तू अशरीरी आहेस, आत्तासुद्धा अशरीरी आहे. आत्ता या अवस्थेमध्ये सुद्धा तुम्हाला दुधातलं तूप दिसू शकतं, दुधातलं तूप दिसू शकतं. आत्तासुद्धा दूध दिसलं की ह्यात तूप किती पडणार तुम्ही लगेच असं बघून सांग. तिथं हुशार आहे. मग तीच हुशारी येत आहे ना, तीच त्याच्यापेक्षा काय वेगळी हुशारी येत आहे? ह्या शरीर अवस्थेमध्ये अशरीरीला बघ ना, सिद्धत्वाला बघ ना. ही कला आपल्याकडं आली, संपलो ना. सिद्धांना नमस्कार झाला, बाह्य सिद्ध पण आणि अंतरंग सिद्ध पण. आणि ज्यावेळेस आतला सिद्ध दिसायला लागला त्यावेळी त्या सिद्धाला अशरीरी सिद्धत्व प्रगट करायला वेळ लागत नाही. शरीर संपलं ना माझं, शरीराचं चिंतन संपलं, शरीर नामकर्म थांबलं, अशरीरत्व प्रगट झालं. ह्या विचारांमध्ये, ह्या ज्ञानामध्ये झालो सिद्ध. वेगळा नाही आहे मोक्ष, वेगळा नाही सिद्धावस्था. इथं आत्ता या सिद्धत्वाला भोगा, वर्तमानात आनंदी जीवन जगा. वरचा आर्यंतन वरच्या सिद्धाच्या अपेक्षा करणं इथं पाहिलं तर ती कधी अवस्था येईल कळणार नाही. पण वर्तमानात आनंदी जीवन जगण्याची कला महाराजींनी आपल्या हातामध्ये दिलेली. आणि ही कारण जी वर्तमान पर्याय येते, गेलेल्या पर्याय गेल्या, भविष्यातली पर्याय हातात नाही, तिचा काय वापर करता? वर्तमानातली जी पर्याय आहे ती इतकी सुंदर आहे आणि ती तुमची अशी उपादान घेऊन आलेली आहे की त्याच्यामध्ये प्रत्यक्ष मतिश्रुत ज्ञानाच्या द्वारे अनुभव करण्याची ताकद घेऊन आलेली आहे. ती सामान्य नाही आलेली आणि शुद्ध रूपाने आलेली, ती विकाराने नाही आलेली. मग त्या पर्यायाचा वापर मी काय करायचा? हा माझ्याकडं मला दिलेला तो चान्स आहे, संधी आहे, तिचा वापर आपण नाही ना करत. आपण बाहेर करतोय.
ती चूक माझी. का? रुची नाही हो. हा भगवान आत्मा आपल्याला अजून भगवानच भासित नाही, हा आनंद रूप भासत नाही. ज्यावेळेस ध्यानाला बसतो त्यावेळेस कळती ती जी निराकुलता आहे, ती जी शांती आहे, ती इकडं कुठंच नाही. आणि ती शांती मला भोगायची बस. आणि त्याच्यासाठी दीक्षा आहे, त्याच्यासाठी अरिहंत पद आहे. त्याच्यात खंडितताच नको, निरंतरता राहावी. आणि ही भावनेसाठी आपल्याला पुढे चालायचं आहे. 3 टाईम नाही, वारंवार आत बाहेर आत. कशासाठी? वर्तमानात आनंदी जीवन. आणि तोच वापर करू. त्याचा वापर तुम्ही शास्त्रस्वाध्याय ऐकण्यासाठी, शास्त्रस्वाध्यायाचं पाठांतरासाठी, ह्याच्यासाठी घालतो. मी किती बडा. अरे तू काय बडा? तू वाया घालवली तुझी पर्याय. ज्या पर्यायाने तुला निजध्रुव आत्मा भेटणार होता, ज्याच्यामध्ये इतकी शांती होणार होती, तू त्याच्या अशांतीसाठी घालवली. मग त्याचा विचार करा ना की मला माझी पर्याय, आणि हेच आपल्याला सतत दृढीकरण करायचं. माझी प्रत्येक पर्याय मला मिळू दे, माझी प्रत्येक पर्याय मला देऊ दे. भले आपण नाही राहत, पण भावना तर हीच पाहिजे. त्यावेळेस मुनी अवस्था आहे. पुढे तर मी कसा आहे? अशरीरी आहे, सिद्ध स्वरूपी आहे. हे सिद्धत्वाला बघून, सिद्ध म्हटलं की ही दोन्ही आठवलं पाहिजे आणि आत आपल्याला भोगलं पाहिजे. आचार्य काय? एक देश अतिंद्रिय आनंद के धारी, 28 मूलगुण 36 मूलगुणाचे पारण करणारे, शिक्षा दीक्षा देणारे. हे तर आपल्याला स्वरूप माहिती आहे आणि हे तर महान आहेत. त्यांचीही महत्ता यायला पाहिजे. आहा. आणि तो जो आहे त्याचं रूप माझ्यात आहे की जे आचार्य आहेत ते आचरण करण्यायोग्य आहे. मग आचरण करण्यायोग्य काय आहे? माझा स्वतःचा आत्मा. आचरण म्हणजे फिरण्यायोग्य, राहण्यायोग्य. माझा निजध्रुव आत्माच आहे, त्याच्यामध्येच मला फिरायचं आहे. बाकी कुठं नाही. आता असंख्यात प्रदेश आणि अनंत गुण, बस एवढ्यामध्ये तिथंच शांती. म्हणून आचरण करण्यायोग्य माझा भगवान आत्मा आहे. उपाध्यायाने तुम्हाला सगळं माहिती आहे. 25 गुणाचे धारी, जे स्वतः शिकतात, दुसऱ्याला शिकवतात, असे ती उपाध्याय. त्यांचीही महत्ता पाहिजे पर्यायापेक्षा. आणि उपाध्याय म्हणजे उत्कृष्ट. माझा म्हणजे या जगामध्ये सगळ्यात उत्कृष्ट कोण आहे? समयसारमध्ये कुंद आचार्यांनी दिलं. 3ऱ्या गाथेमध्ये सवत्त सुंदरोलो, सगळ्या लोकांमध्ये सुंदर माझा भगवान आत्मा आहे. माझा भगवान आत्मा मला सुंदर वाटतो का? त्याची मला अनुभूती घ्यायची. हा आहे उपाध्याय. आणि शेवटचं साधू, जे काय करतात? ज्ञान आणि ध्यानामध्ये रत आहेत, परिग्रहाने रहित आहेत आणि 28 मूलगुणांचं यथोचित पालन करतात, असे साधू. आणि साधू द्रव्यदृष्टीनं पाहिलं तर मंगल स्वरूप आहे माझा आत्मा. हा माझा मंगल. म्हणून धौलाकाराने पहिल्याच ह्याच्यामध्ये दिलं, जीवो मंगल स्वरूप आहे आपण सगळे जीव. आणि मी पण मंगल स्वरूप आहे. आणि या मंगल स्वरूप आत्म्याला पाहिलं तर ती पवित्रतेला देणार आहे, दुःखाला नष्ट करणार आहे. अशा पद्धतीनं जर नमोकार मंत्राचा अर्थ केला आणि हे वाचलं तर कळेल तुम्हाला. किती वाजलं? ज्ञान, दर्शन, आनंद, वीर्य, अविनाशी, ध्रुवसिद्ध, आचरण करण्यायोग्य, उपाधिरहित, उत्कृष्ट और मंगल वाला, ऐसा मैं ध्रुव शुद्ध आत्मा हूँ. हे जेव्हा जाणतो तेव्हा एक नमोकार मंत्र एक पूर्ण झाला. आणि ते जर एक वेळ जरी पूर्ण केला, संसार संपला. मग वेळा म्हणायला पाहिजे असं नाही. एक भाव पूर्ण म्हणा तरी पण हे सगळं आठवून हे इकडे लावायचं. आठवायची गरज कधी पडणार नाही, एक लक्षात ठेवा. प्राथमिक असू कशातही असू द्या. ऐका, आपल्याला प्राथमिक अवस्थेतच सांगितलं जातं हे गुलाबजामाची विधी, पण ती किती लक्षात राहते आपल्या. हां, ती आपण नाही, मला लक्षात आली आता, नको सांगू, कळले मला. कारण पुरणपोळी मला सगळं लक्षात राहतं. का लक्षात राहतं? रुची, संसाराची रुची आहे ना, तिथं आनंद मानतोय ना. मग आता हे लक्षात घ्या, इथं आनंद आहे, याच्यावर श्रद्धान पक्क करा. आणि त्यावेळेस हे पाठ करावं लागत नाही, असं आपोआप येतंय आणि आपोआप होते. पाठांतराकडे जायची गरजच नाही. म्हणून रुची नाही. आणि रुची हां, हे आमची माझी काही नाही, ह्यांचं पाठ मला काही येत नाही. नाही, साधू पण निर्यापक होऊ शकतात. निर्यापकांचं ती समाधी जी आहे त्याचे ते मुख्य असतात.
आणि योग्य realize वेळेस ते करायचं काय असं करायचं वाटलं तर काय मग कुठला नाही श्लोक ते वगैरे सगळं म्हणत ते असतं, करत त्याच्यावर असणार. चिंतन करत राहावं. ते लाईन पाठवून जाते अशी, असं काही करायसाठी म्हणून नाही. जेवढी ज्ञान वाढत जाणार आहे विशुद्धी तेवढं क्षयक्षम वाढतो सहज. ते आकुलता नको त्यासाठी. आपल्याला काही असं आठवायला पाहिजे ना. मी पण समयसराच्या 12-13 गाथा केल्या, चांगल्या पाठ झाल्या, पण 15-20 दिवस तरी वाचनच नाही झालं, तर सगळं गायचं 47 नको व्हायला ना. तर हे लक्षात आलं हो, का? आलं ना. खूप द्रव्य छान. दृष्टी, पर्याय दृष्टी, नमोकार द्वैत, महा. अद्वैत सुद्धा आता एकदम आपण क्लिअर झालं आता. आता आपण संध्याकाळी असे चार्ट अशा पद्धतीने हो, घेतले हो. तर तुम्हाला फायदा होईल फायदा होईल. की त्या ठिकाणी उपादान निमित्त तुम्ही एक खालचं. काम करा, वाचलं ना त्याच्यातले आता? जे थोडं कठीण वाचायचं का पुन्हा? नाही, नाही, वाचायचं का? जे समजून घेणं एक आहे, तर ते तेवढं तुम्ही सांगाल तर म्हणजे कसं की ह्यातले कठीण आहे म्हणण्यापेक्षा तुम्हाला अनुभूतीसाठी योग्य आहे एवढे चार्ट घ्या. मग ते सोपा असला आणि अवघड असला तर त्याची जी मेन मेक असती ती चार्ट समजून घेताना समजते. आता तुम्ही म्हणणार उपादान निमित्त मला समजतं, मी काढू का चार्ट? मग तुम्ही लावा आता चार्ट, मग तुम्ही सांगा मला, मग मी सांगते तुम्हाला काय त्याच्यामध्ये तुमची चूक घडते. आता किती जे तुम्ही वाजले? शिकले आहे का टाइम? तुम्हाला उपादान निमित्त माहिती आहे ना पक्क का नाही? उत्पादन निमित्त झाले आमचं. आता पण पण ते किती येते आम्हाला. येण्याचा संबंध नाही की हे बघण्याचं म्हणजे काय. काय उपादान, म्हणजे काय निमित्त, म्हणजे काय कारण ह्या गोष्टी जर कार्य करताना जो उभा राहतो तो निमित्त. जो कार्याच्या अनुकूल परिस्थिती. निमित्त उपादान कशाला म्हणतात? ज्यात कार्य होते ते तिला थोडंसं 1 मिनिटच सांगून देईल हे आता हो. आपण जो बघितलं ना, ते आपण आंब्याचं जे हे घेतलं ना, बोटे तुमचं नाही आता द्रव्य हा हे सांग. नाही नाही त्यांना आंब्याचं देते ना, हे घेतलं आंब्याचं का सोपं पडतोय ना. नाही हेच सांगा होते ना तिला. ते? आंब्याला होता नाही ना नाही, मी आली तेव्हा संपलं होतं. आंबा संपला होता. आंबा संपला होता म्हणजे पिवळा दिसला होता. पिवळा त्या काळावर गेला होता. हे जास्त चांगलं. हेच आंब्याचं चालेल. आम्ही सांगून तुला सांगून द्या आंब्याचं. हे हा. सांगा. ते चालेल. तिला समजेल. मी द्रव्य दृष्टी कशाला म्हणायचं आणि दोन पर्याय नंबरचं दृष्टी चार्ट आहे कशाला ना? म्हणायचं. हा. हा बरोबर. तर त्या ठिकाणी सांगितलं, सांगताय काय? नाही सांग. नाही सांग. तर पर्याय दृष्टी कशाला म्हणायचं आणि द्रव्य दृष्टी कशाला म्हणायचं हा प्रश्न आहे ना. सारखं सगळे म्हणतात द्रव्य दृष्टी करा, द्रव्य दृष्टी हा. करा. मग द्रव्य दृष्टी करा म्हणजे काय? तुम्ही म्हणजे काय सांगा की. करायचं? तुम्ही सांगा. द्रव्य म्हणजे माझा आत्मा हा द्रव्य आहे. तर बाहेरच्या सगळ्या परपदार्थावरून वरची दृष्टी काढून आत्म्याकडे लावणे किंवा फक्त आत्म्याकडे बघितलं तर ते आपोआपच हे होईल. म्हणजे द्रव्य म्हणजे माझा आत्मा. आणि पर्याय किंवा जी- दृष्टी म्हणजे पर्याय दृष्टी म्हणजे माझ्या आता ज्या सगळ्या पर्यायी आहेत किंवा परपदार्थ आहेत त्यांच्या पर्यायी आहेत त्यावरची पर्याय दृष्टी. म्हणूनच द्रव्य कशाला म्हणतात आणि पर्याय कशाला म्हणतात हे पक्क पाहिजे आपल्याला. कारण हे जर पक्क नसेल तर मग आपल्याला परत हे अवघड येतो की आपण म्हणतो हे परपदार्थ म्हणजे पर्याय, हां. पण ह्याला पर्याय कसं काय म्हणू शकतो? द्रव्य म्हटलं गुणांच्या समूहाला, गुणांच्या समूहाला द्रव्य कळलं? म्हणतात. गुणांच्या समूहाला द्रव्य म्हणतात. द्रव्य म्हणतात. समजलं? हो. आणि द्रव्य गुणांच्या समूहाला द्रव्य म्हणतात आणि गुणांच्या कार्याला, गुणांचं जी कार्य आहे, गुणांची जी अवस्था आहे त्याला पर्याय म्हणतात. हे आधी पक्क पाहिजे आपल्याला, माझे गुण काय आणि माझी पर्याय काय. आपण म्हणतो मी व्रती आहे किंवा बाहेरच्या क्रियेवरून की ही माझी पर्याय आहे. तुम्ही आत्ता म्हणाला तसं ही तुमची कशी पर्याय झाली? नाही, त्यात माझी. कोणता, माझा प्रश्न फक्त आहे हां. त्यात तुमचा गुण कोणता लागला? मी बघून चालते, त्यात तुमचा गुण कुठला लागला? मला चांगलं मला दिसतं. डोळ्याच्या मार्फत मी बघून चालते. तुमचा गुण कुठला? माझा म्हणून ज्ञान गुणच काम करतोय ना तिथे. काय? माझा ज्ञान गुण सामान्य घ्या इथं. आता तुम्ही जाणण्याकडे जाऊ नका. मी बरं. काय म्हटलं, मी बघून चालत मी आले. महाव्रती आहे, मी अणुव्रती आहे. अच्छा. कुठल्या गुणाचं परिणाम आहे? चारित्र गुणाचं. मला इथं फक्त एवढं सांगायचं आहे की ज्या बाहेरच्या अवस्था आहेत शरीराकडून त्याला, ज्या शरीराच्या ज्या क्रिया शरीरकृत केल्या ना, आहेत त्याच्यामध्ये त्या तुमच्या त्याच्या पर्याय शरीराचं नाहीत. तुम्ही जाणताय म्हणून ती तुमची पर्याय झाली बरं. असं नाही आहे, हे लक्षात घ्या. तुमचे गुण कोणते आहेत? तुमचा गुण आहे श्रद्धागुण. तर श्रद्धागुणाचे पर्याय 2 घडतात, एक मिथ्या श्रद्धान आणि एक सम्यक श्रद्धान.
लक्षात आलं का? मग मिथ्या श्रद्धान, एक तर तुम्ही खोटं श्रद्धान करणार, जशी वस्तू आहे तसं नाही जाणणार, तर जशी वस्तू आहे तसं जाणणार. हे दोनच तुम्ही करणार, त्याच्यावर विश्वास ठेवणार. खरी वस्तू आहे तशीच्या तशी तुम्ही म्हणजे त्याचा विश्वास करणार, नाहीतर एक तर खोटी वस्तू आहे त्याचा श्रद्धान करणार. म्हणजे श्रद्धा गुणाच्या दोनच कार्य. जी खरी आहे ती आणि नाही, ते पर्यायच नाही, ते द्रव्य ध्रुव आहे, त्याच्याकडे जातच नाही. खोटं झालं बरं का? तर पर्याय म्हणजे कार्य. मला काय सांगायचंय, श्रद्धा गुणाची दोनच कार्य म्हणजे दोनच पर्याय घडतात. मग मिथ्या नाही तर सम्यक. मग गुण काय आहे दोन्हीमध्ये? मिथ्या घडो नाही तर सम्यक घडो, दोन्हीमध्ये कोणता गुण आहे? श्रद्धा गुण. बस एवढं. ज्ञानगुण. ज्ञानगुण एक तर समीचीन असेल नाही तर मिथ्या असेल, पण दोन्हीमध्ये काय आहे? ज्ञानगुण. मग त्याचंच इथं वर्णन केलं जाणार, म्हणजे गुणांचं कार्य. मग हे लक्षात ठेवा, आपल्या द्रव्यामध्ये जे गुण आहेत त्यांचं काय कार्य आहे, म्हणून जैन सिद्धांत रत्न मला व्हायला पाहिजे, अत्यंत आवश्यक आहे बरं का. जर ते नसेल ना, तुम्हाला कळतच नाही कोणत्या गुणाची कोणते पर्याय. कशाला पण काय गुणांच्या पर्याय लावता, आणि त्यामुळं काय होतं, एका द्रव्याची पर्याय दुसऱ्या द्रव्याच्या पर्यायाला, आणि तिथं सगळा घोटाळा व्हायला लागतो. म्हणून प्रत्येक द्रव्याची गुण माहीत पाहिजेत आणि गुणांच्या पर्याय माहीत पाहिजे. म्हणून महाराजी सिद्धांत प्रवेशिकेचे कम से कम 50 प्रश्न तरी तुमचे परफेक्ट असले पाहिजेत, तरच ध्यान शिबिरला बसून द्यायचे. नाहीतर नाही, ध्यान शिबिर असं कुणाला पण बसून देत नव्हते. आदल्या दिवशी या, पण सिद्धांत प्रवेशिका पक्की पाहिजे, त्याची तुम्हाला बेसच कळणार नाही ना. असं म्हणून हे सांगते. म्हणून गुण काय आहेत, माझे गुण काय आहेत, तुमचे गुण काय आहेत, हे सगळं कळलं पाहिजे ना. मी काळा, मी गोरा, आपण आपल्याला कुठून बघतोय? पुद्गलाच्या गुणांवर आणि त्यांच्या कार्यांकडून बघतोय. हे बरोबर आहे का? हे तिथं मग भेदविज्ञान व्हायला सुरुवात होती ना. माझी नाहीत ही गुण, मग त्याची गुणाचं कार्य माझं कसं काय असेल? बाहेर काढतो आपण लगेच विचारात ना, तिथं भेदविज्ञान होतं. माझं लक्षणच नाही आहे ते. हे लक्षण हेच सगळं माहीत असेल तर आपण परफेक्ट इकडं जाऊ शकतो. मग इथं सांगितलं की बहिरात्मा आहे, शरीर आणि आत्मा एक मानतोय, बाहेरच्यालाच आपलं मानतोय. तर त्यावेळेस तुझी पर्याय काय आहे? श्रद्धा गुणाची मिथ्या दर्शन आहे, ज्ञान गुणाची मिथ्या ज्ञान आहे, आनंद गुणाची दुःख आहे, आणि चारित्र गुणाची मिथ्या चारित्र आहे. ह्या बहिरात्मा अवस्थेमध्ये जर द्रव्यदृष्टीनं बघितलं तर तू जीवच आहे. तुझ्याकडे श्रद्धा गुण पण आहे, ज्ञान गुण पण आहे, आनंद गुण पण आहे, आणि चारित्र गुण पण. इथं सांगितलं तू अंतरात्मा झाला, तुला भेदविज्ञान कळायला लागलं, शरीर आणि आत्म्यामध्ये भेद करायला आलं. त्यावेळेस सुद्धा काय झालं तुला की सम्यक दर्शन झालं, सम्यक ज्ञान झालं, आनंद आला आणि सम्यक चारित्र झालं. पण त्यावेळेस द्रव्यदृष्टीनं बघितलं तर काय फरक पडला? काही फरक नाही आहे. तू जीवच आहे, तुझ्याकडे श्रद्धा गुण आहे, ज्ञान गुण आहे, आनंद गुण आहे, चारित्र गुण आहे, काही फरक नाही. आणि परमात्मा जरी झालास तिथं त्या ठिकाणी अनंत ज्ञान झालं, अनंत दर्शन झालं, अनंत आनंद झाला, सगळं झालं त्याच्याकडे. तरी सुद्धा इकडं पाहिलं तर काय, तू बहिरात्मामध्ये जो जीव होता तेच आहे, जीवच आहे, श्रद्धा गुणच आहे, तुझ्याकडे ज्ञान गुणच आहे, तुझ्याकडे चारित्र गुणच आहे, तुझ्याकडे आनंद आहे. काय इकडं जर बघितलं तर इथंच तिन्ही मध्ये काय समानता आहे. हा परमात्मा, हा बहिरात्मा, हा अंतरात्मा, कुठेही तिथं रागद्वेष नाही. लक्षात आलं? तिन्हीकडं काय पाहिलं? समता आली. आणि ह्याला म्हणतात द्रव्यदृष्टी. अच्छा, ही म्हणायची द्रव्यदृष्टी आणि ही म्हणायची पर्याय दृष्टी. मग ज्यावेळेस आपण वस्तूकडे पर्याय दृष्टीनं बघतो, ज्यावेळेस आपण व्यवहाराच्या भूमिकेत आहे, त्यावेळेस त्याकडे पर्याय दृष्टीनं बघतोय की तो परमात्मा आहे, मी बहिरात्मा आहे, तर हे या अवस्था आहे, आत्मा आहे, ती प्रगट करण्यायोग्य उपाधी, हे आपण बघतोय. परंतु ज्यावेळेस आपण ध्यानाला बसतोय त्यावेळेस आपल्याला आपला त्रिकाली ध्रुव आत्माच उपाधी आहे, तोच ग्रहण करायचा. मग तो कसा आहे? असा आहे. आणि ही द्रव्यदृष्टी. आलं लक्षात? एवढंच हा चार्ट. खूपच छान. आता उपादान निमित्त संध्याकाळ कोण ठेवा, चिंतन करते मग सांगते. माझ्या मैत्रिणींनी 2-3 प्रश्न पाठवले आहेत, एकदम साधे आहेत, पण मग ते विचारू का आता? मी ते करून घेते, जे तिला ऐकायला बरं होईल ना, तिचेच प्रश्नांचे उत्तर. उपादान निमित्त संध्याकाळी ज्ञानी जास्त आहेत, माझ्याकडे काही नाही आहे. उपादान आणि निमित्त इथं वाचा की वेळ झाला ना, मनचं सुरू नाही ना व्हायचं.
आचार्य त्यांना किती इंटरेस्ट आहे. आचार्य अमृतचंद्रने शास्त्र रचना की शास्त्र रचना हुई यह कार्य. कार्य काय घेतला, एक कार्य घ्यायचं. लक्षात ठेवा, उपादान निमित्त कशाला म्हणतात आणि उपादान निमित्त काय आहे हे मला आधी उत्तर द्या. एखादं कार्य होतं. मला उपादान निमित्त सामान्य सांगा, मला व्याख्या नको आहे उपादान निमित्ताची. उपादान म्हणजे मी शास्त्र शास्त्र लक्षात घ्या, एक कार्य होतं. कार्य होताना तिथं कारण असतं आणि ती कारणं दोन सांगितली, एक उपादान कारण आणि एक निमित्त कारण. हे लक्षात घ्या. म्हणजे त्यात बेसिक काय आहे हे बघा. नुसतं आपल्याला उपादान म्हणजे जे स्वतःतनं कार्य होतं आणि निमित्त म्हणजे उपस्थित होतं, पण आहे काय ते कार्य होताना कोणतंही कार्य, प्रत्येक कार्य घडताना तुम्हाला षटकारक पण माहीत असतील आणि प्रत्येक कार्य घडताना तिथं दोन कारणही उपस्थित असतात, एक उपादान कारण आणि निमित्त कारण. मग निमित्त कारण का सांगितलं, उपादान कारण का सांगितलं, हा बेस पण आधी घ्यायचं का 2 मिनिट. तर निमित्त कारण का सांगितलं की आता तुम्हाला घट पाहिजे तर तुम्ही कुंभाराकडे जाणार, डॉक्टरकडे जाणार नाही. म्हणजे कुंभार एवढंच टार्गेट केलं, बाकीच्या सगळ्यांना तुम्ही काय केलं, गौण केलं, तिकडं गेला नाही. म्हणून निमित्त कारण सांगितलं की त्यावेळेस महत्वाचं निमित्त कारण कोण आहे, ज्याच्या कुणाकडे जायचं, ते कार्य घडताना कुणाकडं काय आहे तिथं गरज, तर ते निमित्त करतं. म्हणजे बाकीच्या सगळ्यांकडची दृष्टी हटवून एकाकडेच ठेवली निमित्त. आणि त्याच्यानंतर उपादान कारण, उपादानाचे 3 भेद केले. काय काय केले, त्रिकाली उपादान, अनंतर पूर्वक्षणवर्ती उपादान आणि तिसरं घेतलं उसमय की योग्यता. असे 3 घेतले. निमित्ताकडून दृष्टी हटवून हे जे कुंभाराचं ते घडा बनला तो कुंभाराने नाही बनवू शकला, तर तिथं कोण आहे, त्रिकाली उपादान माती आहे. म्हणून मातीवर आणलं, कुंभाराकडची दृष्टी हटवली, मातीवर आणली. मातीवरून परत काय झालं, सगळी जगात माती, सगळ्याचे कुंभ बनावेत नाही ना बनत, पण ज्याची काय अनंतर पूर्वक्षणवर्ती पर्याय, जी काय कुशल हे झालंय त्याचाच घट बनणार आहे. तर त्यावेळेस त्याला घेतलंय की हा अभावात्मक अनंतर क्षणवर्ती पर्यायाचा अभाव झाल्यानंतर पुढची पर्याय. म्हणून ह्या त्रिकालीकडून पण दृष्टी हटवली, अनंतरपूर्वर आणून ठेवली. आता अनंतरपूर्ववर्तीची पण दृष्टी हटवली, समय की योग्यता. या समयाची योग्यता त्या मातीची घट. तुमची रोटली आहे, डबा भरून कणिक आहे, त्यातली सगळ्या डब्यातली कणकीची रोज रोटल्या बनवतात, जेवढी घ्यायची तेवढी आपण तर नाही, जेवढे आहे. आणि ती तव्यावर टाकलेल्या रोटलीचीच रोटली फुगते नंतर. काय त्या सगळ्याच कणिक नाही रोटले त्या गॅसवर जाऊन पडत. हे सगळं असं आलं. बाईकडची दृष्टी हटवून कणकीवर आणली, कणकीवरून त्या तव्यावरच्या रोटलीवरून गॅसवरच्या रोटलीवर आलं लक्षात. ह्याला म्हणायचं उपादान आणि निमित्त. ही वस्तुव्यवस्था इतकी स्वतंत्र आणि स्वाधीन आहे, याचं हे दिग्दर्शन आहे. आणि नेमकं त्या कार्याचा कर्ता कोण आहे आणि आम्ही त्या कार्याचे कर्ता कोण लावतो, ही तर दोष आहे ना. मी रोटल्या केल्या, आज मी रोटल्या केल्या, उद्या तू कर, तू झालं ना सुरू का, तू कोण करणारी. इथं जिनवाणी मा सांगते, शांती करतेय, शांती आपली विचारात न तू अशांत झाली. वस्तुव्यवस्था लक्षात घे, तू नाही केलेली. निमित्त होती, निमित्ताकडनं हट, त्रिकालीकडे ये, त्रिकालीवर पण नाही, उसमय की योग्यता. म्हणून इथं उपादान निमित्त सांगताना कार्याचा खरा कर्ता कोण हे त्यांना दिग्दर्शित करायचंय आणि त्याच्यासाठी हा उपादान निमित्त चार्ट आहे. हे प्रयोजन आहे. कळलं का? खरे देवशास्त्र तर मग उपादान काय नाही, उपादान निमित्त निश्चय आणि हे मग उद्या दुपारी घेऊ, संध्याकाळी आपल्याला उगीच. आणि मग हे निश्चय नयाने काय, अनुपचरित सद्भूत व्यवहार नयाने काय, कुणाला उडवायचं नाही, कुणाला त्या ठिकाणी करायचं नाही. वस्तुव्यवस्था जशी आहे तशी स्वीकारायची आणि ह्या स्वीकारण्यामध्येच आनंद आहे. ही अशी आहे हे फक्त माहिती करून घ्यायची, त्याच्यात शांती आहे. आणि माझा हा सतत चिरा तुम्ही शंका ज्या आहेत ना त्या अशा टाईप तत्वाच्या ही करा. कारण का माहिती का,
भाषा जर तत्वाच्या केल्या ना तर तुम्हाला तत्व मिळेल. हो तुम्ही हे बाकीच्या प्रश्नांपेक्षा सुद्धा आहे ना तत्वाचे निर्णय करा. हो, हो. आणि तत्वाच्या निर्णयातून स्वतः हे बाहेरचे सुद्धा तुमचे आपल्याकडे प्रश्न होतील. सॉल्व्ह होतात. हो ते जे प्रश्न इथं आलाय ना तर इथं तत्व मिळणार आहे तर ते तुम्हाला. मिळेल का तत्व घे. पुस्तक मग आम्हाला अभ्यास